भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणाऱ्या सौभाग्यवती रुपाली अभय मात्रे यांच्या आणि याशिवाय नगरसेवक पदासाठी उभ्या असणाऱ्या सर्व नगरसेवकाच्या उमेदवाराचं या ठिकाणी आज कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। कार्यालयाच्या उद्घाटनासाठी माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा, याशिवाय तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेशजी वानकडे, मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलरामजी काळे, याशिवाय अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे, याशिवाय माजी राज्यमंत्री, माजी विधान परिषद सदस्य प्रवीण, याशिवाय भाजपचे ज्येष्ठ सर्व नेते या ठिकाणी आले असून तुम्ही जर सर्व या बाजूने पाहत असाल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उपस्थित असून जगदंबा चौकात हजारोच्या संख्येत आपल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत। तुम्ही या ठिकाणचे दृश्य पाहून राहिले। विशेष म्हणजे मोठ्या हर्षोल्लासात फटाक्याच्या आतिषबाजीत त्याचं या ठिकाणी स्वागत झालं आणि अंदर कार्यालयात सध्या त्याच्या काही चर्चा चालू आहेत, काही बोलणं चालू आहे, हे अंदर चालू आहे। पण या ठिकाणी जे उपस्थित मंडळी आहेत नेमका आगामी निवडणुकीबद्दल त्याच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ। तर एक नगरसेवक पदासाठी उभे असणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजदादा सध्या आता प्रचार चालू झाला की एवढा थंडीत काय राजो थंडी आहे रातची, तर काय म्हणते प्रतिसाद, काय म्हणते लोकांचे विचार? लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहे। लोकांनीच उभं केलं होतं आणि लोकच सर्व लोक माझ्या पाठीमागे आहे आणि घराघरातून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। लोकांच्या ज्या समस्या होत्या ज्या आतापर्यंत सुटत नव्हत्या त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मला निवडलेलं आहे आणि ते खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे आहे आणि शाश्वती आहे की ते मला नक्की निवडून देतील आणि अनेक समस्या आहे त्यांचं निवारण करायचं आहे। घराघरापर्यंत मी पोहोचलेलो आहे, अजून काही ठिकाणी पोहोचायचं असेल तर तिथेही मी पोहोचेल आणि जितका वेळ मला मिळेल तितका वेळ मी जनतेसाठी देईल आणि प्रभागासाठी देईल। एक युवा उमेदवार माझ्यासोबत आहेत, धर्मेंद्र कुंज बिहारी गुप्ता उर्फ विकी, बरोबर? सगळ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा। वार्ड क्रमांक किती आणि वार्डातल्या काय काय समस्या सोडवण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील? मेरा वार्ड की समस्या छोड़ने के लिए सबसे पहले रोड नाली, गंदे गटार और बाकी बहुत सी समस्या है जो वार्ड के अंदर लंबित है। ऐसी बहुत सी जो समस्या है, अंडरग्राउंड लाइन कर लेने के लिए सीसीटीवी कैमरे, बहुत सी मंदिर विकास, हमारे यहाँ पे बहुत से मंदिरों का विकास रुका हुआ है 20 सालों से और हमें ऐसा लगता है कि नगराध्यक्ष और नगर सेवक चुनने के आने के बाद हमारे वार्ड का विकास होगा। यही मैं जनसेवा लोगों से विनंती करता हूँ, जनता से। आली पाहिजे यासाठी सर्वजण मिळून आपण प्रयत्न करू आणि आपल्या रुपालीताई आणि त्यांचे सर्व जणांचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमची जय घेऊ। छोट्याही बूथचं उद्घाटन जरी केलं, अभिदादा तुमच्यासारखे कार्यकर्त्यांना जे 22-23 वर्ष भारतीय जनता पार्टीला ज्यांनी योगदान दिलं, आम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असताना गेल्या 13-14 वर्ष आम्ही पाहिलंय की भारतीय जनता पार्टीची सरकार नसताना, आम्ही तर खूप नवीन आहे पण असे कार्यकर्ता होते जेव्हा सरकारमध्ये एकही व्यक्ती आपल्या जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा नाही खासदार होता नाही आमदार होता, तेव्हा अभयदादांनी जेवढेही इथे दंगल होत गेले त्याचे आंदोलनचे पूर्ण केसेस त्यांच्यावर लागले। फिने मिल मध्ये मी खासदार असताना फिने मिलचे जेवढे प्रश्न होते त्या प्रश्नासाठी भांडणारे आणि आमच्यापर्यंत येणारे, मी अपक्ष खासदार असताना सुद्धा अभयदादा माझ्यापर्यंत येऊन जेवढेही कामगार त्या फिने मिल मध्ये काम करत होते त्यांच्यासाठी आमच्यापर्यंत येऊन दिल्लीपर्यंत तुम्ही हे प्रश्न मांडा आणि दिल्लीपर्यंत आपले पैसे खर्च करून येणं, एक गरीब कार्यकर्त्याचा खूप मोठा वाटा पक्षासोबत असते आणि पक्षांनी त्यांच्यासोबत न्याय केलं, त्याच्यासाठी अभयदादा तुमच्या मनापासून मी अभिनंदन करते। प्रवीण दादा, जेव्हा आपण उभे होते तेव्हा बरेचसे लोकांनी म्हटलं की 4-10चे टर्मचे आमदाराला टक्कर देणं, हा प्रवीण दादा टक्कर देऊ शकत नाही। प्रवीण दादा एकट्याने टक्कर नव्हती दिली, या मतदारसंघामध्ये जे लोक त्राजून गेले होते ते प्रत्येक मतदारांनी स्वतः आमदारची इलेक्शन लढली, म्हणून आमचे प्रवीण दादा या मतदारसंघाचे आमदार झाले। आज 1 वर्ष झाला दादांना आमदार होऊन।
दादांची प्रत्येक कुठे साहेब मी खूप मनापासून, कारण मी माझा पराभव झाल्यानंतर या सगळे जेवढे आपले आमदार आहे प्रवीण दादासाठी दिवस रात्र एक करून या मतदारसंघामध्ये जे प्रश्न होते, या मतदारसंघामध्ये फक्त नौटंक्या चालत होत्या, दुसरं काहीच चालत नव्हतं. आता प्रवीण दादा प्रत्येक लग्नामध्ये जातात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातात. त्या दिवशी परवाच्या दिवशी एक लग्नामध्ये जाऊन ते लग्नामध्ये लोक खाली बसले, तर आपला आमदार भारतीय जनता पार्टीचा अचलपूर मतदारसंघाचा एवढा सरळ साध्या प्रमाणे काम करत आहे की लोकांमध्ये जाऊन खाली बसून त्यांच्या परिवारासोबत संवाद साधत होता. असा आमदार भारतीय जनता पार्टीने दिला होता या मतदारसंघाला. आता आपली जबाबदारी आहे की अभय दादा, रुपाली ताईच्या माध्यमातून अभय दादाची मेहनत या पदासाठी उभी आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, मागच्या वर्षी जेव्हा आपण जल्लोष साजरा केला, हेच ठिकाण होता कुठे दादा, भगवा आणि आपणच होतो फक्त. परत भगवा आणायचं की नाही आणायचं, आणायचं की नाही आणायचं आहे. काँग्रेसची परिस्थिती पहा दादा किती आहे. अचलपूर मतदारसंघामध्ये नाव काय, हा नबीब, काय नाव आहे नबीब. अंजनगाव मध्ये कोण आहे, आयशा बानो काँग्रेसचे उमेदवार. चिखलदऱ्यामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजार मध्ये तबस्सुम. किती कठीण आहे. काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे जे मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काय म्हणतात, काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे. आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जर कोणी दिलेला आहे कोणाला, ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे. त्यांना हिंदू नहीं मिलनी रे. जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया है काँग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब काँग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे, हे घालणं आहे. तर आपल्याला सगळ्यांना विनंती करते, रुपाली ताई पहिलेच टर्म इथे उभे आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. जशी मेहनत आपण मागचे इलेक्शन विधानसभामध्ये केली, तेवढीच अपेक्षा बरेचशे लोकांची उमेदवारांची इच्छा होती, नगर परिषदचे नगर अध्यक्षाची तिकीट आम्हाला भेटली पाहिजे, आम्ही इथे उभे राहिलो पाहिजे. बरेचसे आमचे ताई 2-3 इथे समोर उभे आहेत, त्यांनी आपले फॉर्म वापस घेतले. आमचा एक दादा आहे, तोही जवळचा आहे, तोही कार्यकर्ता आहे. त्यांनी आमच्या प्रवीण दादांनी समजून त्यांना बसून सगळं वापस समजून घेतलेली आहे. आपली लढाई आपसी लढाई नाही आहे, आपली लढाई एक तर इथं मगरच बसलेला आहे, मगर थोडी बहादूर त्यांचे उमेदवार आहे. मी आपल्याला एवढी विनंती करीन की आज उद्घाटन करायला आम्ही सगळे इथे आलो आहे. जे सगळे नगरसेवकासाठी उभे आहेत त्यांना माझी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे. जर त्यांनी म्हटलं जिथे कमळ तिथे सिक्का मारा, 3 आहे, तिन्ही कमळ जिथे दिसतंय आपण कमळलाच मतदान करावं. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन. आपली लढाई आपसी नाही, आपली लढाई झेंडा आणि भगवेसाठी आहे आणि तो झेंडा इथे लागला पाहिजे. अचलपूर मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल, नरेंद्र मोदी साहेब, राज्यात देवेंद्र साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये प्रवीण दादा आणि शहरांमध्ये अभय दादा, हा चेन आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे आमचे अचलपूरला सांगा नाही लागत, आम्ही बघतायत प्रत्येक थेंब मध्ये आमचा भगवा आहे की नाही आहे. किती लोक तयारी करून बसले आहे बरं. वापस 3 तारखेला सगळे तो वैसा ही जल्लोष वापिस करेंगे. इतना ही आपको रुपाली ताई तुम्हाला खूप खूप वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या
जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,